अशो, नेदरलँड मधल्या स्वयंपाक घरांमधली एक विशिष्ट गोष्ट काय? नेदरलँड मधल्या स्वयंपाकघरामध्ये एक विशिष्ट गोष्ट अशी असते की त्या स्वयंपाकघरामध्ये कायमच तुम्हाला तिथे स्त्री उभी दिसणार नाही, तर पुरुष सुद्धा स्वयंपाकामध्ये बायकांना मदत करतात. आणि बऱ्याचदा आता सुद्धा मी ऑफिसवरून येत होते तेव्हा मी पाहिलं की पुरुष जास्त करून मला किचन मध्ये दिसले. आयदर ते भांडी घासत होते किंवा मग ते जेवण बनवत होते संध्याकाळी 5, 5:30, 6च्या टाइमला. आणि असं अजिबातच नाही आहे की फक्त घरातली स्त्री स्वयंपाक करेल. आमच्या ऑफिसमध्ये सुद्धा इव्हन बरीचशी मंडळी तर त्यांची जेवण बनवण्याची ड्युटी असेल तर सगळी पुरुष मंडळी 5-10 मिनिटं आधी जातात आणि अगदी सांगायला सुद्धा ते कसरत नाहीत की आज मी जेवण बनवणार आहे, असा असा मेनू आहे वगैरे. आणि ही गोष्ट मला खूपच आश्चर्याची सुद्धा वाटते. तर छान आहे, उलट मला खूप आवडतं हे बघितल्यानंतर. आणि आपल्या घरी काय आहे? आपल्या घरी सुद्धा हा बदल हळूहळू होतोय. तर आमच्या घरी सुद्धा मंदारा इथे आल्यापासून मला हेल्प करतात बऱ्यापैकी. आणि मी तर इंडियाला गेले होते तेव्हा महिनाभर त्यांनी स्वतः हाताने जेवण बनवून खाल्लं. सो आमच्याकडे सुद्धा तो बदल होतोय. आणि आमच्या घरी सुद्धा भारतामध्ये सगळ्यांना ही गोष्ट खूप आश्चर्याची वाटते की मंदारा जेवण बनवायला शिकले इथे आल्यानंतर, इतक्या वर्षानंतर.